विद्यार्थी मित्र हो, मी मोरे सर, सुधागड विद्या संकुल कळंबोली, विज्ञान विषय शिक्षक. ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. पाठ इयत्ता 9वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भाग 1, पाठ क्रमांक 13, कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य. पाठीमागच्या तासामध्ये आपण कार्बन याविषयी माहिती घेतलेली आहे. कार्बनचा आढळ, कार्बनचे गुणधर्म, कार्बनची अपरूपता, त्याची स्फटिक रूपे व अस्फटिक रूपे याबद्दल माहिती घेतलेली आहे. या तासिकेमध्ये आपण हायड्रोकार्बन्स याविषयी माहिती घेणार आहोत. आता हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, तर त्याला आपण थोडक्यात असे म्हणू की बहुतेक सेंद्रिय संयुगात कार्बनसोबत हायड्रोजन हे मूलद्रव्य समाविष्ट असते. ही मूलभूत सेंद्रिय संयुगे म्हणजेच मूळ संयुगे म्हणून ओळखली जातात. म्हणजेच कार्बन बरोबर हायड्रोजनचा संयोग झाल्यानंतर जी सेंद्रिय संयुगे तयार होतात यांना आपण हायड्रोकार्बन्स असेही म्हणतो. आता कार्बनचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन तुम्हाला माहीत आहे, 2, 4, म्हणजेच त्याचा अणुअंक 6 आहे. म्हणून कार्बन अणूच्या दुसऱ्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन मिळाले तर शेवटच्या कक्षेतील अष्टक पूर्ण झाल्याने त्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन जवळच्या निष्क्रिय वायू म्हणजेच निऑन 2,8 प्रमाणे स्थिर होते. त्यामुळे कार्बनची संयुजा 4 आहे. मात्र हे होताना इलेक्ट्रॉनची देवघेव न होता भागीदारी होते. म्हणजेच तो दुसऱ्या कार्बनसोबत अथवा दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणूसोबत 4 सहसंयुज बंध म्हणजेच कोव्हॅलंट बॉन्ड तयार करू शकतो. आता सहसंयुज संयुगाचे गुणधर्म आपण पाहूया. सहसंयुज संयुगाचा द्रवणांक आणि उत्कलांक कमी असतो. सामान्यतः पाण्यात ही संयुगे अद्रावणीय असतात आणि सेंद्रिय द्रावकात द्रावणीय असतात. उष्णता आणि विद्युत यांचे कमी प्रमाणात ते वाहक असतात. संतृप्त आणि असंतृप्त हायड्रोकार्बन असे हायड्रोकार्बनचे प्रकार पडतात. कार्बन अणू एक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म दाखवतो. तो इतर कार्बन अणूसोबत सहसंयुज बंध तयार करून कार्बन अणूची शृंखला तयार करू शकतो. ज्या हायड्रोकार्बनच्या सर्व कार्बन अणूमध्ये फक्त एकेरी बंध असतो त्यांना संतृप्त हायड्रोकार्बन असे म्हणतात. उदाहरणार्थ इथेन, C2H6, CH3CH3, प्रोपेन, CH3CH2CH3 अशा प्रकारच्या हायड्रोकार्बनांना आपण संतृप्त हायड्रोकार्बन म्हणतो. तर काही हायड्रोकार्बनमध्ये 2 कार्बन अणूमध्ये बहुबंध असतो. बहुबंध हा दुहेरी किंवा तिहेरी असतो. ज्या हायड्रोकार्बनमध्ये किमान एक बहुबंध असतो त्यांना असंतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात. उदाहरणार्थ इथिन, CH2 डबल बॉन्ड CH2, इथाईन, CH ट्रिपल बॉन्ड CH, प्रोफिन, CH3 CH डबल बॉन्ड CH2, तसेच प्रोफाईन, CH3 C ट्रिपल बॉन्ड CH. अशा प्रकारच्या संयुगांना आपण असंतृप्त हायड्रोकार्बन असे म्हणतो. आता कार्बनची विद्राव्यता म्हणजे काय, तर कार्बनची जी संयुगे आहेत ती द्रावणीय असतील त्याला आपण कार्बनची विद्राव्यता म्हणतो.
उदाहरणार्थ पाणी, रॉकेल, खाद्यतेल यापैकी कोणत्या द्रावणात कोळशाची पूड विरघळते? तसेच कार्बनच्या विद्राव्यतेबद्दल तुम्ही काय अनुमान काढाल? तर कार्बनची सर्वच संयुगे ही विद्राव्य नसतात. कार्बनची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया आपण पाहूया. आता कार्बनची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया केली असता कार्बन डायऑक्साईड तयार होतो. कार्बन डायऑक्साईड तयार होतो. आता या ठिकाणी कोळसा पेटल्यावर त्याची हवेतील ऑक्सिजन बरोबर क्रिया होते आणि तयार होणारा पदार्थ आपण पाहतो की कार्बन डायऑक्साईड आहे. तर या कृतीमध्ये जर आपण ओला लिटमस पेपर जर पाहिला त्याच्यावर क्रिया काय होते तर आपल्याला त्यावर काही क्रिया झालेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात आपल्याला कार्बन डायऑक्साईड तयार करण्याच्या क्रियेमध्ये कार्बन उपयोगी पडतो हे आपल्याला पाहता येईल. आता कार्बन डायऑक्साईड प्रयोगशाळेमध्ये तयार केला तर त्यावर आपण काही गुणधर्म पाहू शकतो. तर कार्बन डायऑक्साईडचे भौतिक व रासायनिक गुणधर्म आपण थोडक्यात पाहूया. आता कार्बन डायऑक्साईडचे गुणधर्म जर आपण पाहिले तर तो रंगहीन वायू आहे. वास घेऊन पाहिला तर तो वासहीन वायू आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच थोडक्यात आपल्याला त्याचे गुणधर्म पाहता येईल. तर कार्बन डायऑक्साईडचे आणखी काही रासायनिक गुणधर्म आपल्याला पाहता येतील. उदाहरणार्थ सोडियम हायड्रॉक्साईडच्या जलीय द्रावणातून कार्बन डायऑक्साईड पाठवल्यास सोडियम कार्बोनेट मिळते. तसेच सोडियम कार्बोनेटच्या पाण्यातील द्रावणातून कार्बन डायऑक्साईड पाठवला असता सोडियम बायकार्बोनेट मिळते. अशा प्रकारचे गुणधर्म आपल्याला पाहता येतील. आता कार्बन डायऑक्साईडचे उपयोग आपण पाहूया. तर त्यामध्ये पहिला उपयोग आपल्याला सांगता येईल, फसफसणारी शीतपेये तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. दुसरा उपयोग आपल्याला सांगता येईल, स्थायू कार्बन डायऑक्साईडचा शुष्क बर्फाचा म्हणजे स्थायू कार्बन डायऑक्साईड म्हणजे शुष्क बर्फ याचा वापर शीत कपाटामध्ये तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांना थंड करण्यासाठी तसेच सिनेमा नाटकामध्ये धुक्यासारखे परिणामी मिळवण्याकरता करतात. अग्निशामक यंत्रात रासायनिक अभिक्रियेने तयार होणाऱ्या किंवा दाबाखाली ठेवलेल्या कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करतात. कॉफीमधून कॅफीन काढून टाकण्यासाठी द्रवरूप कार्बन डायऑक्साईड वापरतात. द्रावक म्हणून द्रवरूप कार्बन डायऑक्साईडचा उपयोग अत्याधुनिक अशा पर्यावरणपूरक ड्राय क्लिनिंगमध्ये याचा वापर केला जातो. तसेच महत्त्वाचा उपयोग आपल्याला व्यवहारामध्ये पाहतो आपण की हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी करतात. म्हणजेच वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी हवेतील कार्बन डायऑक्साईड घेतात व प्रकाश संश्लेषण क्रिया वनस्पतीमध्ये होते. यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहूया, तो आहे अग्निशामक यंत्र. आता अग्निशामक यंत्र यामध्ये सोडियम कार्बोनेटची भुकटी असते. एका काचेच्या कुपीमध्ये विरल सल्फ्युरिक आम्ल असते. यंत्राची कळ दाबल्यावर कुपी फुटून कुपीतील सल्फ्युरिक आम्ल सोडियम बायकार्बोनेटवर पडते आणि यांच्यात रासायनिक अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो. कार्बन डायऑक्साईड अग्निशामके ही क्षरण न होणारी व वीज प्रवाह प्रतिबंधक असतात. त्यामुळे विद्युत उपकरणे
व यंत्रांना लागलेल्या आगीत ही अग्निशामके वापरतात. तसेच कार्बन डायऑक्साईड CO2 अग्निशामके ही लहान प्रमाणातील आग विझवण्यासाठी वापरतात. मोठ्या प्रमाणात लागलेली आग जी विझविणे आटोक्याबाहेर आहे अशा वेळी कार्बन डायऑक्साईड अग्निशामके पुरेशी पडत नाहीत. आधुनिक अग्निशामक यंत्रात द्रवरूप व स्थायूरूप कार्बन डायऑक्साईड दाबाखाली भरलेला असतो आणि दाब कमी केल्यावर तो वायुरूप होऊन तो जोराने करण्यासारख्या नळीतून बाहेर पडतो. म्हणजेच थोडक्यात आपल्याला अग्निशामक यंत्राची ही रचना व कार्य आपल्याला पाहता येतील. यानंतर आपल्याला काही कार्बनी संयुगाचा अभ्यास करायचा आहे. तर यामध्ये पहिलं आहे मिथेन. आता मिथेनचं रेणुसूत्र आहे CH4 आणि त्याचं रेणुवस्तुमान आहे 16. त्याचा आढळ, आता हा मिथेन कुठे आढळतो? नैसर्गिक वायूमध्ये सुमारे 87% मिथेन वायू आढळतो. नैसर्गिक वायूमध्ये 87% मिथेन वायू आढळतो. जैविक पदार्थाच्या हवेच्या अनुपस्थितीत होणाऱ्या विघटनातून हा निर्माण होतो. बायोगॅस मध्येही मिथेन आढळतो. तसेच कोळशांच्या खाणीमध्ये हा वायू आपल्याला पाहायला मिळतो. आता मिथेनचे काही भौतिक गुणधर्म आपण पाहूया. मिथेनचा द्रवणांक -182.5 अंश सेंटीग्रेड आहे. मिथेनचा उत्कलनांक -161.5 अंश सेंटीग्रेड आहे. हा वायू रंगहीन आहे. तसेच द्रवरूप मिथेनची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते. आता काही रासायनिक गुणधर्म आपण पाहू. मिथेनचे रासायनिक गुणधर्म. मिथेन हा अतिशय ज्वालाग्राही असून जळताना ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होताना निळसर ज्योत मिळते व या अभिक्रियेतून 213 किलो कॅलरी पर मोल एवढी उष्णता बाहेर टाकली जाते. मिथेन वायू पूर्णतः यामध्ये जळतो. त्यानंतर दुसरी रासायनिक अभिक्रिया आहे त्याची क्लोरिनेशन. अतिनील किरणांच्या उपस्थितीत 250 डिग्री सेंटीग्रेड ते 400 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला मिथेन व क्लोरीन वायूमध्ये अभिक्रिया होऊन प्रामुख्याने मिथिल क्लोराईड, त्याला आपण क्लोरोमिथेन म्हणतो, व हायड्रोजन क्लोराईड तयार होतात. या अभिक्रियेला मिथेनचे क्लोरिनेशन म्हणतात. आता हा मिथेन वायू कुठे वापरला जातो? म्हणजेच मिथेनचे उपयोग. आता मिथेनचे उपयोग आपल्याला पाहता येतील. नैसर्गिक वायू स्वरूपातील मिथेनचा उपयोग वस्त्रोद्योग, कागद निर्मिती, अन्न प्रक्रिया उद्योग, पेट्रोल शुद्धीकरण इत्यादी उद्योगात वापर करतात. सर्वात लहान लांबीचा हायड्रोकार्बन असल्यामुळे मिथेनच्या ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण खूप कमी असते, म्हणून याचा वापर घरगुती इंधन म्हणून केला जातो. त्याचप्रमाणे इथेनॉल, मिथाइल क्लोराईड, मिथिलीन क्लोराईड तसेच अमोनिया व ॲसिटिलीन या कार्बनिक संयुगाच्या निर्मितीसाठी मिथेनचा वापर करतात. यानंतर आपल्याला बायोगॅस संयंत्राची माहिती घ्यायची आहे. बायोगॅस संयंत्र आपण पुस्तकामध्ये जर आकृती पाहिली तर बायोगॅस
संयंत्र कसे आहे ते आपल्याला पाहता येईल. बायोगॅस संयंत्रामध्ये जनावरांचे शेण, पालापाचोळा, ओला कचरा यांचे विनाक्षी जीवाणूमार्फत विघटन होते. त्यापासून मिथेन वायू तयार होतो. यालाच बायोगॅस असे म्हणतात. बायोगॅस हा स्वयंपाकाच्या इंधनाची मागणी भागवणारा अतिशय स्वस्त असा इंधन पर्याय आहे. बायोगॅस संयंत्र हे वीज निर्मितीसाठी सुद्धा वापरले जाते. बायोगॅसमध्ये सुमारे 55 ते 60% मिथेन व उर्वरित भाग कार्बन डायऑक्साईडचा असतो. बायोगॅस हे वापरासाठी अधिक सोयीचे इंधन तर ठरतेच, शिवाय गॅस तयार होताना उत्तम खतही तयार होते. आता आपण बायोगॅस निर्मितीची प्रक्रिया पाहूया. बायोगॅस निर्मिती प्रक्रिया ही विनाक्षी म्हणजेच अनएरोबिक प्रकारची असते. ही 2 टप्प्यामध्ये घडून येते. एक आहे आम्ल निर्मिती व दुसरा आहे मिथेन वायू निर्मिती. आता आम्ल निर्मिती आपण पाहूया. कचऱ्यातील जैव विघटन योग्य जटिल सेंद्रिय संयुगावर जीवाणू अभिक्रिया करतात व सेंद्रिय आम्ल म्हणजेच ऑर्गॅनिक ॲसिड्स तयार होतात. दुसरा आहे मिथेन वायू निर्मिती. बायोगॅस यंत्रामध्ये मिथेनोजेनिक जीवाणू सेंद्रिय आम्लावर अभिक्रिया करून मिथेन वायू बनवतात. याचे समीकरणही आपल्याला लिहिता येईल. CH3COOH = CH4 + CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड तयार होतो. मिथॅनोजेनिक जीवाणू सेंद्रिय आम्लावर अभिक्रिया करून मिथेन वायू बनवतात आणि कार्बन डायऑक्साईडसुद्धा या ठिकाणी मुक्त होतो. जेथे बायोगॅस संयंत्र आहे तेथे आपण भेट देणे आवश्यक आहे आणि याची आपण माहिती घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे हा 13वा पाठ आपण या ठिकाणी कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य हा पाठ या ठिकाणी आपण पाहिला. थँक्यू. आभारी आहे. पाठाच्या खाली असणारे प्रश्नोत्तर स्वाध्यायासाठी ते सोडवा आणि ते तुम्ही सोडवालच अशी अपेक्षा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. थँक्यू.